श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुरोभ्ये नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगन सदृश्य तत्वमक्षदिलक्षम एक नित्य विमल मचल सर्वादी साक्षीभूत भवातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि। जय जय जगरक्षका, जय जयाजी भक्त पालका, जय जय कलिमल नाशका अनादिसिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका, अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातिता अनंता, जय जयाजी गरुड वाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतित पावना, रमा रमना विश्वेशा मेघवर्ण आकार शांत, मस्तकी किरीट विराजित तोच स्वयंभू आदित्य, तेज वर्णिले न जाय, विशाळ भाळ आकर्ण नयन, सरळ नासिका सुवास्य वदन, दंतपक्ती कुंद कळ्या समान शुभ्रवर्ण विराजती, रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्यांचे ते हरी, हेममय भूषणे साजरी कौस्तुभमणी विशेष, वसलांछनांचे भूषण चेती प्रेमळ भक्तींची खून, उदरी त्रेवळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारखी, नाभी कमल सुंदर अति, जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती, मूळ चरणी तोची पै, जाणूपर्यंत कळ शोभती मनघटी कंकणे विराजती, करकमलांची आकृती रक्तपंकजा समान, भक्ता द्यावया अभयवर, सिद्ध सर्वदा सव्यकर, गद्य पद्ये शंख चक्र चार हस्ती आयुधे, कासे काशीला पितांबर विद्युलते सम तेज अपार, कर्दळी स्तंभापरी सुंदर अभय जंगा दिसताती, जेथे भक्तजन सुखावती, ज्याच्या दर्शने पतित तरती, जाते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य, जाते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त, तळवे योग्य चिन्हे मंडित, वर्णित वेद शिनले 14 विद्या 64 कला, जाते वर्णित थकल्या सकळा, ऐशा त्या परम मंगला, अल्पमती केवी वर्णू, नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कवीवर, लिहू न शकले महिमावर, तेथे पामर मी काय, जो सकळ विश्वांचा जनिता, समुद्र कन्या ज्यांची कांता, जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया, त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार, एकदंत फर्शधर अगम्य लीला जयांची, जो सकळ विद्यांचा सागर, 64 कलांचे माहेर, रिद्धी सिद्धीचा दातार, भक्त पालक दयाळू, मंगल कार्या करिता स्मरण, विघ्ने जाती निरसन, भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा, सकल कार्यारंभी जाना करीती ज्याच्या नामस्मरण, ज्याच्यावर प्रसादे नाना ग्रंथरचना करीती कवी, तया मंगलाशी साष्टांग नमन, करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होवे, जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता, सकळ काव्यार्थ येत होता ती ब्रह्मसुता नामी येली, मूढपती ती अज्ञान काव्यदिकांचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी, जो अज्ञान तिमिरनाशक विज्ञान कानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाश विद्यादायक गुरुवर्य, ज्याच्या कृपे करून स्वशिच्छा लादे दिव्य ज्ञान, तेनेच जागी मानवपण येतसे की निश्चये, तेवी असता माता पितार तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग, मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ, ती पुरविनार दयाळ सद्गुरु राज आपणाची, 9 मास उदरी पाहिले प्रसव वेदनांती सोशिले, कौतुके करुणी वाढविले रक्षिले आजवरी, जननी जनका समान अन्य दैवता आहे कोण, वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीतसे, ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नामी येला, 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत, कर्णी कुंडले तेजामित विद्युलते समान, कामधेनू असेनी
जवळी हाती धरिली असे झोळी, जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना. 4 वेद होऊनी श्वान वसती समीप रात्रंदिन, ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात तो. त्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण होवो कृपेने आपुल्या. वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक भाऊ. पहा कैसे दैव विचित्र, आर्यावरती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार. दारिद्र्य दुःखे भोगिती शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक न मानिती वेद वचने. दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली, सुटला धर्माचा राजाश्रय. अधर्म परवर्तका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिक कमय. भरतखंड जाहले नाना विद्या कला, असता लागी गेल्या सकला. ऐक भोगेच्छा बाळावल्या, तेने सुटला परमार्थ. धर्म संस्थापन कारणे युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले. नास्तिक मतवादी मातले, आर्य धर्माविरुद्ध मग घेतसे अवतार. प्रत्यक्ष जोका अतिकुंभर, अक्कलकोटी साचार. प्रसिद्ध झाला स्वामी रूपे, कोठे आणि कोणत्या काळी. कोण्या जातील कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नाना युद्ध, भक्त मनोरथ पुरविले. त्याशी साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडुनी. आपुला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैलतीर. परी आत्मसार्थक करावया साचार. मीन तेथे झालो किंवा अफाट गगन समान, अगाध आपुले महिमान. अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू. पिपिलिक म्हणे गिरीसी, उचलून घालीन काखेसी. किंवा खद्योत सूर्यासी, लोपवीन म्हणे स्वतेजे. तैसे असी माझी आळ, बाळ जाणुनी लढिवाळ. पुरविता तू दयाळा, दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. माझ्या ठाई वर्ता मी पणाची नसेची. ऐशी एकोनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती, वरद हस्ते करुनी. उने न पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथ. पाहुणी आर्यजन समस्त, संतोषतील निश्चये. ऐशी एकोणी अभयवाणी, संतोष झाला माझ्या मनी. यशस्वी होऊनी लेखनी, ग्रंथ समाप्ती प्राप्ती होवो. आता नामो नमो साधुवृंद, ज्याशी नाही भेदाभेद. ते स्वात्मसुखी आनंदमय, सदोदित राहती. मग नामिले कवीश्वर, जे शब्द सृष्टीचे ईश्वर. ज्यांची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी. वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलमुकुटावंत असं नामिले कवी कालिदास. ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान. तयांचे चरण नामिले, ईशचरणी जडले चित्त. ऐशी तुकारामादिक भक्त, ग्रंथारंभी तया नमित. वरप्रसादाकारणे अहो तुम्ही संतजनी, मज दिनावरी कृपा करोनी. आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विलक्षण. महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सदर पैसले. महापंडित आणि चतुर, ऐसा श्रोतू समाज थोर मतिमंद मी. त्यांच्या समोर आपले कवित्व केवी वानू. परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण. काही असता सद्गुण, आदर करीती तयाचा. संस्कृताचा नसे गंध, मराठी नये शुद्ध. नाही पडलो शास्त्रछंद, कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणुनी आदर, धरावाची श्रवणी. असे माझी असंस्कृत वाणी, तियेकडे न पाहावे. न पाहता जी अवगुण, गाह्य तितुकेच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडोनी, चरणी आपुल्या करीतसे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात. त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महानदुतीन पाही, अमोल मुक्ता फळे घेतली काही. द्यावया मानसुज्ञाई, अवमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण, तया माझी प्रवेश करून.
सुंदर कुसुमे निवडून, हार त्यांचा गुंफिला. कवी होऊन या माळी, घाली श्रोत्यांच्या गळी. उभा ठाकोनी बंधाजुळी, करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पांचा सुवास, तृप्त करील आपुले मानस. हा सुगंध नावडे जयास, तेची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल, पुढे कथा बहु अमोल. वद्विता स्वामी दयाळ. निमित्त मात्र विष्णू कवी, वैराग्य प्रत्यक्ष शंकर. तैसे कैसा सहस्र कर, दृष्टा केवळ सूर्यपुत्र. भक्ता माते समान, यती राजपद कल्हार. विष्णू कवी होऊनी भ्रमर. ज्ञान मधुस्तव साचार रुंजी, तेथे घालितसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, आदरे भक्त परिसत. प्रथम अध्याय गोड हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.